आपल्या भारतीय राजकारणात प्रतिमा हा शब्द केवळ बाह्य देखाव्यापुरता मर्यादित नसतो। तो म्हणजे नेतृत्वाचं दर्शन असतं, निर्णायक क्षमतेचं प्रतिबिंब आणि जनमानसात निर्माण होणारा विश्वास आहे। 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे स्वतःची प्रतिमा उभारली ती केवळ निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी नव्हती, तर ती होती दीर्घकालीन विश्वास आणि जागतिक स्तरावरती भारताची प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी। आज त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये हीच प्रतिमा बांधणी डोळ्यापुढे दिसते। आज मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतःची प्रतिमा कशी निर्माण केली, या मजबूत प्रतिमेमागची कारणं काय याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी सायली नलावडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब। काँग्रेसच्या चर्चेत राहिलेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळानंतर गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी देशाच्या सत्तास्थानी आले। 2014 साली सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी स्वतःला एक मजबूत नेता म्हणून प्रोजेक्ट केले। कठोर निर्णय घेणारा, परदेशात भारताचा आवाज बुलंद करणारा आणि जनतेशी थेट संवाद साधणारा नेता, ही प्रतिमा घडवण्यासाठी त्यांनी एक संध योजना आखली। मन की बात सारखा कार्यक्रम असो किंवा आंतरराष्ट्रीय पटलावरचे दौरे असोत किंवा स्वच्छ भारत अभियान, प्रत्येक गोष्टीचा उद्देश होता लोकमानसात, जनमानसात विकास पुरुष आणि निर्णायक नेता ही ओळख निर्माण करणे। पण हे आपोआप झालं का? तर याचं उत्तर नाही असंच आहे, कारण यामागे होती प्रतिमा बांधणी, अर्थातच इमेज बिल्डिंग करणारी भली मोठी यंत्रणा। या यंत्रणेनेच मोदींची प्रतिमा ही घडवली, लोकांमध्ये बिंबवली आणि ती फुलवलीही। राजकारणात काही काळ सत्ता भोगली तरी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तयार होतो, पण प्रतिमा बांधणीमुळे मोदी याला अपवाद ठरले आणि सलग तिसऱ्यांदा देशाच्या राजकारणात हुकूमत गाजवली। एकीकडे मोदींची देशात मजबूत व्यक्तिमत्व, नेता ही इमेज होत असतानाच अलीकडच्या निर्णयांमुळे जागतिक प्रतिमेला देखील चालना मिळाली। मोदींच्या अलीकडील निर्णयांकडे पाहिलं तर त्यांच्या प्रतिमा बांधणीचा प्रवास अजूनही त्याच दिशेने चालू आहे। यात महत्वाचा भाग होता तो म्हणजे चंद्रयान 3चे यश। हे फक्त इस्रोचं यश नव्हतं, तर मोदींनी त्याला भारताच्या प्रतिष्ठेशी जोडून जागतिक स्तरावरती भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाला दिशा देतोय असा संदेश दिला। त्यातच भर पडली ती म्हणजे G20 शिखर परिषदेच्या आयोजनानं। भारताने G20चं अध्यक्षपद मिळवल्यानंतर मोदींनी वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संकल्पना जागतिक अजेंड्यावरती आणली। यामुळे त्यांची प्रतिमा ही केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक नेता म्हणून दृढ झाली आहे। हे सगळं करत असतानाच मोदींनी लोकल टू ग्लोबल हे समीकरण मेक इन इंडियाच्या माध्यमातून पुढे आणलं। यातूनच त्यांनी डिजिटल इंडिया यासारख्या योजना आता परदेशी गुंतवणुकीशी जोडून मोदींनी भारत म्हणजे उदयोन्मुख महासत्ता अशी धारणा बळकट केली आहे। मोदींच्या प्रतिमेचा विचार केला तर त्यात दोन आणखीन महत्त्वाचे फॅक्टर स्पष्टपणे दिसून येतात, ते म्हणजे सामाजिक आणि राजकीय निर्णयांचा प्रभाव। मोदींच्या निर्णयांमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय प्रतिमा नाहीये, तर देशांतर्गत समाजमनाचाही विचार केलेला असतो। आयुष्मान भारत योजनेतून मोदींनी गरिबांना आरोग्याची हमी देऊन स्वतः गरिबांचा रक्षक अशी प्रतिमा मजबूत केली आहे। अग्निपथ योजनेतून त्यांनी तरुणांना सैन्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला, तो जरी वादग्रस्त ठरला, पण त्यातून मोदींनी स्वतःला दूरदर्शी सुधारक म्हणून उभं केलंय। महिला सक्षमीकरण, तिहेरी तलाक कायदा रद्द करणं असो किंवा महिला आरक्षण विधेयक पुढे नेणं, या निर्णयांनी मोदींनी समाज सुधारक नेता ही ओळख अधोरेखित केली आहे। याशिवाय काश्मीरमधून कलम 370 हटेल ही स्वप्नवत वाटणारी बाब मोदींनी प्रत्यक्षात आणली आहे। यातून मोदी कणखर आणि धडाडीचे नेते आहेत, या प्रतिमा जनमानसात घट्ट रुजवण्यात मदत झाली। याशिवाय आणखीन महत्वाचा भाग म्हणजे मोदी देशासाठी 18 तास काम करतात आणि कधीही सुट्टी घेत नाहीत, हे नरेटिव्ह सेट करण्यातही मोदींच्या इमेज बिल्डिंगच्या टीमला यश आलंय। मजबूत प्रतिमा ही मोदींची यशस्वी बाजू ठरलीही, पण त्यांना टीकाही तितकीच सहन करावी लागली आणि त्यांच्यासमोर आव्हानही तितकीच उभी राहिली। विरोधक त्यांना इमेज ओरिएंटेड पंतप्रधान म्हणतात, त्यांचे निर्णय हे केवळ प्रतिमा उभारण्यासाठी असल्याचं देखील सांगतात। उदाहरणार्थ नोटाबंदी किंवा CAA सारखे निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र मोदी यामध्ये मी कठोर निर्णय घेण्यास घाबरत नाही असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतात। याचं राजकीय भांडवल ते सतत सातत्यानं करतात। त्यातच 2014 साली केलेली स्मार्ट सिटीची घोषणा असो किंवा काळं धन पुन्हा भारतात आणण्याची घोषणा, यामुळे मोदींच्या प्रतिमेला तडे गेले खरे, पण ते इतकेही नव्हते की त्यांच्या एकूण प्रतिमेवरती त्याचा परिणाम होईल। जागतिक पातळीवरील मोदींची प्रतिमा ही कायमच विस्तारत गेली आहे आणि लोकप्रियतेच्या निकषावरती ती मजबूत देखील झाली आहे।
आज अमेरिका, युरोप, आशिया या सर्व ठिकाणी मोदींना भारताचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. रशिया युक्रेन युद्ध असो किंवा हवामान बदल, मोदींनी प्रत्येक ठिकाणी भारत मध्यवर्ती शक्ती आहे असंच दाखवून दिलं आहे. त्यांच्या भाषण शैलीत भारतीय संस्कृतीचे संदर्भ, स्थानिक परंपरांचा उल्लेख आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम दिसतो. त्यामुळे मोदींची प्रतिमा ही केवळ राजकीय नेता म्हणून नसून सभ्यता आणि आधुनिकता याचं मिश्रण असलेला नेता अशी तयार झाली आहे, ती होतीये. 2019च्या निवडणुकीत मोदींची प्रतिमा ही ठामपणे उभी राहिली आणि त्यांनी ऐतिहासिक विजय देखील मिळवला. आज 2024-25 मध्ये ही परिस्थिती तशीच आहे. प्रतिमेवरती आधारित नेतृत्व ही केवळ प्रचार योजना नाहीये, तर विश्वास निर्मितीची दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मोदींनी गेल्या 10 वर्षात ते दाखवून दिलं आहे की प्रतिमा योग्य प्रकारे उभारली तर ती केवळ मतं मिळवतेच असं नाही, तर देशाचा जागतिक दर्जा देखील उंचावते. मोदींच्या अलीकडच्या काळातील निर्णयांचा मागोवा घेतला तर स्पष्ट दिसतं की ते प्रत्येक पावलावरती स्वतःची प्रतिमा अधिक ठळक करण्याचा निश्चितच प्रयत्न करतायत. काही वेळा काही निर्णय वादग्रस्त ठरत असले तरी त्यातून ते निर्णायक नेता अशी ओळख बळकट करतायत. जागतिक पटलावरती देखील भारताची उंचावलेली प्रतिमा आणि देशांतर्गत जनतेत निर्माण झालेला विश्वास हीच मोदींची खरी ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदींच्या प्रतिमेला छेद देता येणं शक्य आहे का? प्रतिमा अर्थातच इमेज हीच मोदींची खरी ताकद आहे का? यावरती तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओजसाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा.